नमस्कार मित्रांनो, मी गायत्री, तुमची फ्रेंड, फिलॉसॉफर आणि गाईड. टीनेज डायरीज या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आज पुन्हा एकदा एक अतिशय आपुलकीचा, आपल्या जिव्हाळ्याचा विषय घेऊन मी तुमच्यासमोर हा व्हिडिओ सादर करत आहे. देवाचा स्पर्श साध्या माणसाला झाला की दैवी शक्ती कशी प्रगट होते हे आपल्याला वारकऱ्यांमध्ये पाहायला मिळते. भागवत संप्रदायाने माणुसकी स्वतःत घडवली आणि ती दुसऱ्यात जडवली. माणुसकी नुसती स्वतःत घडवून चालत नाही, तर ती दुसऱ्यात जडवणेही महत्त्वाचे आहे. समर्पिली वाणी पांडुरंगी घेते धनी, पूजा होती मुक्ताफळी रसवो विया मंगळी. आजच्या तरुण पिढीला, भारताच्या उद्याच्या भविष्याला आपल्या संस्कृतीची, आपल्या परंपरेची ओळख व्हावी म्हणून अभिमन्यू शिक्षण प्रसारक मंडळ संचलित नूतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय केम, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर यांच्या मार्फत राबवण्यात आलेला हा स्तुत्य उपक्रम. वारकरी संप्रदाय म्हणजे भूत, भविष्य आणि वर्तमान असा त्रिकाळ टिकणारा आहे, याची खात्री देणारी ही दृश्य जी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकताय. विद्यार्थ्यांसाठी केवळ पायी दिंडीचे आयोजनच नाही, तर गेली अनेक वर्षे पंढरपूरच्या आषाढी वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी निवासाची व भोजनाच्या सेवा करण्यात ही संस्था सतत तत्पर राहिलेली आहे. शालेय पाठ्यपुस्तकी शिक्षणासोबतच अशा प्रकारे विद्यार्थ्यांना जगण्याचे धडे देऊन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जातोय, हे खरंच कौतुकास्पद आहे. हिपहॉप, मूनवॉक आणि ब्रेक डान्स या सगळ्या लुभावणाऱ्या जगण्यात पखवादावर उमटणारी ही चिमुरडी बोटं आणि टाळांच्या आवाजावर थिरकणारे चिमुकले पाय पाहिले की अजूनही आपली संस्कृती महाराष्ट्राच्या कणाकणात जिवंत आहे याची शाश्वती होते. विद्यार्थ्यांसंदर्भातल्या अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला जोडलेले राहण्यासाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.